ब्लॉग ऊर्जा राणी. नेहमीप्रमाणे आज एकादशीचा उपवास होता. आज मात्र उपवास असूनही पावलेसारखी स्वयंपाकघराकडे धाव घेत होते. वारंवार फ्रीजचा दरवाजा उघडला जात होता. जिभेला आज काहीतरी उपवासाचं तिखट खाण्याची प्रकर्षाने ओढ लागली होती. मन तिला सांगत होतं, अगं जीभ राणी, आज लंघन दिवस आहे. करू दे आराम पोटातल्या अग्नीला, लहान मोठ्या आतड्यांना. अशी जिभेची आणि मनाची मारामारी होत कसाबसा दिवस सरला. रात्री मात्र एकंदरीत शारीरिक ऊर्जा पातळी आणि मानसिक ऊर्जा पातळी कोलमडायला लागली. कारण एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा होता. तेव्हा हळूच ऊर्जा राणी जणू काही माझ्यासोबत बोलायला आली आणि म्हणाली, पाहिलंच ना, दिवसभरात किती किती रूपाने मी तुमच्यात वास्तव्य करते. तुम्ही मात्र मला गृहीत धरतात ना नेहमी. रात्री ऊर्जा राणीसोबत गप्पा मारताना जाणवलं, रात्रभर कुशीत घेणारं अंथरूण, पांघरूण, उशी, झोपेची खोली, ती शांत रात्र मला रोज नव्याने ऊर्जेने उत्प्रोत करते. गाढ आराम देऊन माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला, अवयवाला, बुद्धीला नव्या ऊर्जेने भरून उजाडणाऱ्या नव्या दिवसासाठी चैतन्य निर्माण करते. सकाळी आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आल्यावर जाणवलं, रोजची ही गरम थंड पाण्याची आंघोळ आदल्या दिवशीचा सगळा शीण, थकवा घालून शरीराला, मनाला किती किती छान न्हाऊ घालते. सगळी मनावरची मरगळ, शरीरावरचा मळ घालून काय भारी ऊर्जेचा संचार झाल्याची भावना देते. रोजचीच वापरात असलेली आंघोळीची बादली, मग, स्टूल, साबण, बॉडी वॉश, घासणी, टूथब्रश, टूथपेस्ट, पाण्याचा नळ, शॉवर, गरम पाण्याचं गिझर, आंघोळीला वापरात असलेली प्रत्येक वस्तू, संपूर्ण बाथरूम आज मात्र मी डोळे भरून बघत होती. मनापासून त्या प्रत्येक वस्तूबद्दल प्रेम, कृतज्ञता ओसंडून वाहत होती. आंघोळ या रोजच्या दिनचर्येतील प्रक्रियेपासून मिळणाऱ्या ऊर्जेला आज प्रेमाचा मुजरा जणू माझ्याकडून घातला जात होता. उपवासाव्यतिरिक्त इतर दिवशी जे अन्न मी ग्रहण करते त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेला तर आज साष्टांग दंडवत घालावं की काय असं झालं जणू मला. ऊर्जेशिवाय आपलं दिवसभरातलं काम होणं अशक्य. अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा ज्यातून आपल्या रोमारोमात ऊर्जा राणी संचार करत असते. आज घराच्या कानाकोपऱ्यालाही डोळे, मन अगदी दीर्घ श्वास घेऊन शांत चित्ताने घट्ट मिठी मारत होतं. कारण आपण कितीही लांब फिरायला गेलो, कामानिमित्त घरापासून दूर गेलो, तरी परत आल्यावर आपलं घर आपल्याला एका अनोख्या मायेच्या ऊर्जेने कुशीत घेतं. थकलीस का गं? थकलास का रे? असं विचारपूस करत असतं. कपाटातल्या रंगीबेरंगी कपड्यांवरही आज आपोआप मायेने हात फिरवला गेला. रोज कपडे घालून नीटनेटकं आवरल्यानंतर कपड्यांची ऊर्जा एक वेगळा सुंदर आत्मविश्वास, कम्फर्ट रोज देत असतं. दिवसभरात सकारात्मक ऊर्जेने संचारलेल्या व्यक्ती, प्रसंग, सिनेमे, नाटकं असं बरंच काही याबद्दल मनातल्या ऊर्जा राणीने प्रेमाने स्मित हास्य केलं. कितीतरी वेळा मनातील, शरीरातील झोपलेली सुप्त ऊर्जा या सर्वांमुळे जागी झाली. आज एकादशी उपवासाला भगवान विष्णू, विठ्ठल, बालाजी या वेगवेगळ्या रूपासोबत ऊर्जा देवीने म्हणजे आपल्या ऊर्जा राणीने दिलेली ही भेट, या गप्पा उपवासाचं सार्थक करून गेल्यासारखं वाटलं अगदी. तेव्हा हे ऊर्जा देवी, हे ऊर्जा राणी, रोज प्रत्येक क्षणात आमची सोबत करून तू जो जिवंतपणा आमच्यात आणते त्याबद्दल मनापासून खूप खूप प्रेम. असाच ऊर्जेचा धगधगता आशीर्वाद कायम आमच्यावर असू दे. काही चुकलं माकलं असेल तर माफ कर. ब्लॉगर प्रणाली शिवाजी आव्हाड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.